सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेचे अध्यक्ष नामकरण आवारेंचा पाठिंबा काढण्याची मागणी स्टाईसमधील विरोधी संचालकांची आवारेंचा पाठिंबा काढण्याची मागणी आहे। भोंदू खरात प्रकरणामध्ये आवारेंचं नाव आल्यानं संचालकांनी मागणी केली आहे। तर आमदार रोहित पवारांनी डोंगर राळेमध्ये अत्याचारानंतर हत्या झालेल्या 3.5 वर्षाची मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली। कुटुंबांचं सांत्वन करत त्यांनी प्रकरणाची माहिती देखील करून घेतली आहे। केस नक्कीच फास्ट चालू आहे, कारण मी ज्या इतर महाराष्ट्रातल्या केसेस बघितल्या फार मंद गतीने चालू आहेत आणि मग इथून सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळे एका लेवल पर्यंत ही केस पोहोचलेली। पण पालकांचं मत आहे 9-10 महिने कशाला, 2-2.5 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागायला पाहिजे होता आणि शक्ती कायद्यामध्ये आमची हीच मागणी की 2-2.5 महिन्यामध्ये हा विषय मार्गी लागायला पाहिजे होता। कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शिंदेच्या शिवसेनेनं स्वीकारली। विधान परिषदेच्या उपसभापती लीनम गोरे यांनी ही माहिती दिल्या। दरम्यान गोरेंनी पीडित मुलीच्या कुटुंबियांशी संवाद साधलेला आहे। त्या मुलीला मानसिक आणखीन वेगवेगळ्या प्रकारने दिलासा देण्याची खूप आवश्यकता आहे। तर इथे मी सांगू इच्छिते, मुलीचं शिक्षण पूर्ण होण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या आमच्या स्थानिक सगळे पदाधिकारी राजेश मोरे, अरविंद मोरे आणि शिवसेनेने जबाबदारी स्वीकारलेली आहे। तर राज्यातील अत्याचाराच्या घटनांवरती गौतमी पाटीलनं प्रतिक्रिया दिल्या। नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गौतमीनं केलेली आहे। खरं तर अशा नराधमाला कठोर कारवाई झाली पाहिजे। या गोष्टी पुढे वाढल्याच नाही पाहिजे। आपण कदाचित कुठेतरी ह्या गोष्टीला कमी पडतोय म्हणून या गोष्टी होत आहेत का असंही आहे, कारण की आपण ताबडतोब कारवाई केली, ताबडतोब शिक्षा दिली, तिथल्या तिथं झालं तर ह्या गोष्टी होणार नाहीयेत। कारण आज खरंच महिला वर्ग सुरक्षित नाहीये। आज मी स्वतः कार्यक्रम करते, आज मी बघते लोकांचं काय आहे कसं आहे, तर मला वाटतं यावर कठोर कारवाई झटकन पटकन झालं पाहिजे, पण महिला आपल्या सुरक्षित पाहिजे। तर मनीषा मांढरे निलंबनाची कारवाई केलेली आहे असं निवेदिता एकबोटेंनी सांगितलं। कॉलेजच्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही असं देखील एकबोटेंनी म्हटलंय। मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्या निवेदिता एकबोटे यांनी ही प्रतिक्रिया दिली। सीबीआयला जी लागेल ती मदत करणार असल्याचं एकबोटेंनी म्हटलं। कुठल्याही प्रकारचा कॉलेजचा त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स नसतो, कॉलेजचा रोल नसतो आणि गोपनीयतेच्या नियमानुसार, ज्याला क्लॉज ऑफ कॉन्फिडेन्शियलिटी असं म्हणतात, त्याच्यानुसार कॉलेज कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये इंटरफिअर सुद्धा करू शकत नाही। तर त्यामुळे मला असं वाटतं की कॉलेजचा कुठलाच हा संबंध नाही। थेट NTA आणि टीचर अशी ती रिक्रुटमेंट होत असते, त्यामुळे कॉलेज याच्यामध्ये कुठेही नाही। एवढीच गोष्ट आहे की या कॉलेजमधल्या आमच्या एम्प्लॉई होत्या। तर जरांगेंचं आंदोलन फडणवीसांना टार्गेट करण्यासाठी असं अमित साठम यांनी म्हटलंय। जरांगे म्हणाले होते JR निघाला, न्याय मिळाला। जरांगेंच्या आंदोलनाच्या घोषणेबाबत अमित साठम यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। आंदोलनाची मागणी काय हेच आम्हाला कळलेलं नाहीये, कारण मागच्या वर्षी ऑगस्टच्या महिन्यामध्ये सरकारने जो GR काढला होता तो GR योग्य आहे। त्या GR मुळे अखंड मराठा समाजाला न्याय मिळालेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य मनोज जरांगेंनीच त्यावेळेला केलेलं आहे। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना टार्गेट करण्यासाठी हे आंदोलन आहे। चक्रव्यूह भेदणारा हा अभिमन्यू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या हितामध्ये, मराठी माणसाच्या हितामध्ये याकरता देवेंद्रजी रात्रंदिवस काम करतायत। तर भिवंडी पालिका मुख्यालयात किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा भेट दिली आहे। भिवंडीमध्ये जन्म मृत्यू प्रमाणपत्राचा घोळ सुरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे। तर सिस्टम मधील दुरुस्तीच्या नावाखाली 10 महिन्यांमध्ये 1500 दाखले दिल्याचा सोमय्या यांनी आरोप केलेला आहे। एक भिवंडीत आणखीन एक विचित्र घोटाळा लक्षात आला की 4 मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले। आज आम्हाला सांगण्यात आलं हे सगळे बोगस मृत्यू प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर पर्याप्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस उपलब्ध, मात्र थोडी काटकसर करावी लागणार असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। नागपूरच्या आपत्ती व्यवस्थापन बैठकीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली। आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पेट्रोल, डिझेल, गॅस टंचाईबद्दलची बैठक नागपूरमध्ये झाली आणि या बैठकीमध्ये पर्याप्त पेट्रोल, डिझेल आणि गॅस आत्ता उपलब्ध आहे, पण थोडी काटकसर करावी लागणार आहे। पण मला असं वाटतं की आमची टीम कॉन्फिडंट आहे
केंद्र सरकारचे सर्व अधिकारी आजच्या बैठकीला होते. त्यांनी नागपूरमध्ये व्यवस्थित पुरवठा सुरू राहील अशी ग्वाही दिलेली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील महालगावच्या पेट्रोल पंपावर गर्दी पाहायला मिळते. पंपावर ट्रॅक्टर, कार आणि दुचाकी वाहनांची गर्दी आहे, तर कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठीही रांगा लागल्या. तर वैजापूरच्या महालगावातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी पाहायला मिळते. कार, दुचाकी आणि वाहनांची गर्दी आहे, तर कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठीही मोठी रांग जी आहे ती पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली. तर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये केवळ 2 गाड्या होत्या असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. इतर गाड्या कार्यकर्त्यांच्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यावरून काँग्रेसनं केलेल्या आरोपाला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसचे नेते प्रवक्त्यांचं एकच ध्येय असं मला सध्या वाटतं, आणि ते म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविषयी अफवा पसरवणं. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्या कार्यक्रमाला गेले होते तिथे ते एकटे नव्हते. त्या कार्यक्रमात सन्माननीय उपमुख्यमंत्रींसह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते, आणि त्या कार्यक्रमाला जाणाऱ्या ताफ्यात मुख्यमंत्र्यांच्या फक्त 2 गाड्या होत्या. बाकीच्या गाड्या इतर मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या होत्या.